नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. एक पाऊल पुढे. गुड बाय 2013 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भाषणं कधी गाजतात, कधी पडतात. भाषणांमधून कोणी स्फूर्ती देतं आणि कोणी मातीही खातं. 2013 मध्ये कुणाची भाषणं गाजली आणि कुणी माती खाल्ली, पाहूयात टॉप 10 भाषणं. साल के बाद भी वो बिल सही बिल नहीं आया। 1 साल से राज्यसभा में वो पड़ा हुआ था। 1 साल हो गया, सिर्फ चर्चा के लिए पड़ा था। लेकिन फिर से एक बार कांग्रेस और बीजेपी दोनों ने भी लीड लिया, पूरे पक्ष और पार्टी को जगाया और आज सभी पक्ष और पार्टियों ने समाज और देश के भलाई के लिए इसको सपोर्ट किया। मैं उनका धन्यवाद देता हूं। मुझे विश्वास है अभी दोनों तरफ बिल बन गया, पास हो गया। अभी आचार संहिता लगने के पहले इसका कानून बनाना चाहिए। तो जनता के तरफ से हमारी विनती रहेगी, कानून बनाने के लिए क्या 1, 1.5, 2 महीना के अंदर कानून बन जाएगी। अभी जो शपथ ली गई है, ये अरविंद केजरीवाल ने शपथ नहीं ली, इन 6 मंत्रियों ने शपथ नहीं ली। आज दिल्ली के हर नागरिक ने मुख्यमंत्री की और मंत्री की शपथ ली है। ये सारी लड़ाई जो हम लोगों ने लड़ी थी, ये सारी कवायद जो हम लोगों ने की थी, ये कवायद हम लोगों ने अरविंद केजरीवाल को मुख्यमंत्री बनाने के लिए नहीं की थी। ये सत्ता के किले तोड़ के सत्ता जनता के हाथ में देने के लिए की थी। दोस्तों, जो ये जीत हुई है, ये वाकई एक कुदरती करिश्मा लगता है। नहीं तो आज से 2 साल पहले हम लोग सोच भी नहीं सकते थे कि इस देश में ऐसी क्रांति आएगी जब हम भ्रष्ट पार्टियों को उखाड़ के फेंक देंगे और असल में जनता का राज स्थापित होगा। सुपारी घेऊन लाठीमार केला, त्यांचा नुसता निषेध मी करणार नाही। जरा थोडे दिवस थांबा, उद्याचं सरकार आपलं आहे। आणि एक लक्षात ठेवा, आपण तर अन्यायाविरुद्ध लढतोय, लढणार आणि जिंकणार। दिल्लीपासून गल्लीपर्यंत उद्या दिल्लीत सुद्धा आपला भगवा फडकणार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा भगवा फडकणार आहे। आम्हाला मला नुसतं तोंडाचा डबा वाजवू नका। जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुम्ही जर का निपक्षपातीपणाने या राज्याचा कारभार करत असाल तर पहिल्या प्रथम इथल्या एसपीची उचलबांगडी ही झालीच पाहिजे। मागे मी आलो होतो, मोठी सभा झाली, इकडे पुन्हा मी येणार आहे, त्याही पेक्षा मोठी सभा मी घेणार आहे। मी गप्प नाही बसणार। आज हा भगवा फडकलाय तो प्रत्यक्षात फडकलेल्या दिसेपर्यंत मी शांत बसणार नाही, तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून आलेलो आहे। आणि कोकणची भूमी, आम्हाला इकडे रक्तपात नको आहे, आम्हाला इकडे दहशतवाद नको। ही देवभूमी आहे, देवांची भूमी आहे। याचं पावित्र्य राखण्यासाठी आणि ती राखण्याची जबाबदारी ज्याच्या हातामध्ये भगवा आहे त्याचीच ती जबाबदारी। बाकी येरागावळीचं दुसरं कुठलं फडकं फडकवण्याची हिंमत नाहीये, जबाबदारी नाहीये। आणि या निमित्ताने म्हणून मी कोकणी माता भगिनींना, शिवसैनिक उभा राहिलेला आहे, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तो हात, जसं संजय राऊतांनी सांगितलं की आमच्यावरती उगारलेला हात आम्ही खांद्यापासून वेगळा केल्याशिवाय राहणार नाही। 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय। कोण? देशमुख का कोणतरी? बसलाय ना? पाणी सुटलं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? अवघडच झालं। बरं, पाणी प्यायला मिळालं त्याच्यामुळे लघवी पण होईल। काहीच होत नाही, महिने सहीच होत नाही, असं काहीतरी ऐकायला मिळतं। त्यामुळे
अशी गंमत वाटते की विलासराव एका सेकंदात सही करून त्याच्या संबंधीचा निकाल करतात आणि 3-3 महिने आमच्या महत्वाच्या कामावर सहीच होत नाही म्हणून आम्ही ऐकलं अडचणीच होऊन बसतं. ठीक आहे, काळ बदलला आहे त्यामुळे आपण काही त्याच्यावर ध्यान व्हायचे करू नये, एकत्र जायचंय त्यामुळे गप्पा बसावं. मेरी दादी को मारा, मेरे पापा को मारा और शायद मुझे भी मार देंगे एक दिन, कोई फर्क नहीं पड़ता मुझे. 21वीं सदी में हम जी रहे हैं और आज भी हमारी माताओं बहनों को खुले में शौच क्रिया के लिए जाना पड़े, क्या इससे बड़ी कोई शर्मिंदगी की बात हो सकती है क्या? किसी को भी पीड़ा होती है मित्रों, लेकिन जिस देश में गांधी जी जीवन भर स्वच्छता सफाई इसके लिए जीते रहे, जीवन भर इनकी प्राथमिकता थी, उस देश में हम इस स्थिति में है. मित्रों, मेरी पहचान तो है हिंदुत्ववादी की, लेकिन मेरी रियल सोच क्या है मैं आपको बताता हूं. मैंने मेरे राज्य में बड़े हिम्मत के साथ एक बात कही है और लगातार कहता हूं. जो मेरी छवि है वो ये हिम्मत नहीं कर सकता है, लेकिन मैं करता हूं. मैं कहता हूं, पहले शौचालय फिर देवालय. पहिले ते अमितजींकडे गेले, अमिताभजींकडे गेले आणि त्यांना सगळी ही गोष्ट सांगितली. मी आता त्यांना ते सांगवतो आतमध्ये, आणि नंतर येऊन मला सांगितलं की असा असा एक कार्यक्रम आपण करायचं ठरवलंय. आणि त्यांनी मला सांगितलं, अमिताभजींनी हो म्हणून सांगितले. मी म्हटलं पक्षाचं नाव सांगितलं ना. त्या कार्यक्रमाला मी येणारे सांगितलंय का? बोले हो सांगितलं. म्हटलं मग मला ते यावंच लागेल, का उद्या जर समजा असं काही घडलं असतं आणि समजा अमिताभजी इथे आले असते तर ये कहां आ गए हम, की गेल्या 100 वर्षामध्ये इतका महान मोठा अभिनेता या भारतामध्ये झाला नाही आणि परत होईल असं वाटत नाही. पर त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या वैयक्तिक स्वरूपाची कुठचीच गोष्ट नव्हती. माझं आजही ते मत आहे, मी त्या गोष्टीवरती आजही ठाम आहे. अमिताभ बच्चन साहेब हे भारताचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, ते कुठच्याही एका राज्याचे ब्रँड अँबॅसेडर नाहीत. अलाहाबाद मधला माणूस अमिताभजींवरती जेवढा प्रेम करतो तेवढाच महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांच्यावरती प्रेम करतो. हा देश ज्यांच्यावरती प्रेम करतो, उद्या लता दीदी आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, अमिताभ बच्चन साहेब आहेत, ही परमेश्वराने पाठवलेली माणसं. आणि या असल्या छोट्या छोट्या उद्योगात आम्हाला राहू देत ना. आपण या देशाची बाउंड्री तोडून जगभर गेलेले ही सर्व लोक प्रत्येक माणूस आज अमिताभजींवरती प्रेम करतो. म्हणजे भाषेवरती कमांड कशी असावी हे यांच्याकडनं शिकावं. इतर गोष्टींवरती जरी मी ठाम असलो तरी ज्या काही गोष्टी होत्या त्याच्याबद्दल फक्त मी एकच सांगेन, झालं गेलं गंगेला मिळालं. ती गंगा देखील उत्तर प्रदेशमधनं वाहते, त्या गंगेवर देखील आमचं तितकंच प्रेम आहे. गोष्टी नाईलाजास्त असतात. म्हणजे बोलावंसं वाटतं वाईट, पण काम तुमचं इतकं छान असतं त्यामुळे बोलता येत नाही. त्यामुळे कौतुक अपरिहार्य आहे आणि योग्यही आहे. मगाशी सुनीलला बोलत असताना मी म्हटलं की सुन्या, म्हणजे आता आपण थोडंसं विषयांतर बरं का,
कोकण रत्न बित्न सगळं ठीक, थोडंसं विषयांतर. माणसाच्या मनातलं जर ऐकू यायला लागलं ना तर जगणं कठीण होईल. म्हणजे तुझ्यासारखे इतके कमालीचे नेते कोकणानं दिलं हे एक वाक्य, आणि मनामध्ये ह्या गाढवाला काय कळतंय, याच्यापेक्षा मी मोठा आहे असं बोलणारी हे दुसरं मन बोलत असतं. हा मूर्ख माणूस आहे, ह्याला ही कशी संधी दिली, शरदरावांनी मला का नाही दिली, अशी खूप मंडळी असतात. म्हणजे इथे कदाचित फार नसतील पण असतील. मी खरं सांगतो, हे दुसरं मन फार विचित्र असतं. बरं, शरदरावा एक हा असा नेता आहे की त्यांना हे दुसऱ्याच्या मनातलं ऐकू येतं, आणि त्यामुळे त्यांनी योग्य माणसं जवळ केलेली आहेत. नेमकं त्यांना कळतं कोण काय बोलतंय. काहीतरी एक विचित्रच त्यांची ताकद आहे ती. खरं सांगतो, सतत त्रास होत असतो रे, आतमधलं रसायन बदलत असतं तुझ्याबद्दल चांगलं बोलताना. पण आम्ही इथे, तुम्ही बसवता आम्हाला इथे, शाली देता चांगलं बोलावं म्हणून, नारळ देता, त्यामुळे त्याला जागण्यासाठी बोलावं लागतो. काय करणार बरं. बोलतो त्यातलं 90% खोटं असतं, 10% नाही लाज असतो, म्हणजे 100% काही नसतं. My life between 22 yards for 24 years. It's hard to believe that that wonderful journey is coming to an end. The most important person in my life, and I've missed him a lot. Since 1999, he passed away, my father. Without his guidance, I don't think I would have been standing here in front of you. He gave me freedom at the age of 11 and told me that chase your dreams, but make sure you don't find shortcuts. Above all, he told me to be a nice human being, which I'll continue to do so. I've tried my best. Every time I've done something special, whenever I've showed my bat, it was my father. So I miss him today. My mother, I don't know how she dealt with such a naughty child like me. I was not easy to manage. She must be extremely patient. For a mother, the most important thing is that her child remains safe and healthy and fit. And that's what she was most bothered about and worried about. She took care of me. The day I started playing cricket, she just prayed and prayed and prayed. And I think her prayers and blessings have given me the strength to go out and perform. Ajit, my brother, now what do I talk about him? I don't know really. We've lived this dream together. He was the one who sacrificed his career for my cricket. He spotted the spark in me, and it all started from the age of 11 when he took me to Achrikar sir, my coach, and from there all my life changed. The most beautiful thing happened to me in 1990 when I met my wife Anjali. Those were special years, and it has continued, and it will always continue that way. When we decided to have a family, and I'll take the responsibility of the family. You are the best partnership I've had in my life. Two precious diamonds of my life, Sara and Arjun. They've already grown up. I wanted to spend so much time with them on special occasions like their birthdays, their annual day, sports day, going on holidays, whatever. I've missed out on all those things. But the next 16 years or even beyond that, everything is for you. I want to thank all the people here who've flown in from various parts of the world and supported me endlessly. But the memories that you've left with me will always be with me forever and ever. Especially Sachin,
that will reverberate in my ears till I stop breathing. Thank you very much. झी 24 तास, एक पाऊल पुढे.